2025मध्ये साधारणतः खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे जवळपास खूप स्पीडली संकट आले आणि गेलेसुद्धा. ईश्वराला एवढंच मागितलं होतं 2025मध्ये की संकट येऊ दे, कितीही येऊ दे, परंतु जेवढ्या वेगाने आले तेवढ्या वेगाने त्या संकटावर मात करण्याची ताकदसुद्धा दे. ती ईश्वराने दिली आणि जवळपास कभी खुशी कभी गम सारखं हे 2025 गेलं माझ्यासाठी तरी. आणि मी असं कधी नव्या वर्षाची वाट पाहत नाही की एखादी गोष्ट चांगली होईल. माझ्यासाठी दररोजचा दिवस हा राजाला दिवाळी असल्यासारखा आहे. मी या जुन्या वर्षासाठी कधी ताशेरे ओढले नाही की माझं असं झालं आणि नवीन वर्षामध्ये काही चांगलं असा माझा काही रोल नसतो. कारण माझा प्रत्येक दिवस हा मी कसा सोन्याचा करता येईल आणि संधीचं सोनं कसं करता येईल याकडेच लक्ष देतो. फार म्हणजे आनंदाचे दिवस आहेत. म्हणजे संकट पार करूनच चालतोय. आणि मी म्हणत नाही, कारण क्षमता ज्याच्याकडे असते त्यालाच ईश्वर देतो संकट. साधारण लोकांचं काम नाही. खतरो के खिलाडी हम आहे. खूप चांगलं गेलं 2025 आणि 2026 हे तर म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात चांगलं जाईल अशी मला पूर्णपणे आशा आहे. जुन्या वर्षातल्या काही हेवे दावे विसरून जा. नवीन वर्षाला एक चांगली सुरुवात करा. काय असं म्हणजे स्थिर असं किंवा शाश्वत असं काही नसतं बघा. म्हणजे कोणाचा द्वेष केल्याने एखादी गोष्ट म्हणजे तुमचं चांगलं होईल असा काही विषय नसतो. सरळ सरळ मनाचे राहा. याला आयुष्यामध्ये जगलो आतापर्यंत, निर्भेळपणे जगलो आणि कुणाशीही जे बोलायचं ते बोललो. असं काही मनामध्ये गाठी ठेवून जगलोच नाही आणि जगणारही नाही. खूप चांगलं होतं बघा. चांगला विचार करा. खूप चांगलं होतं तुमच्या माहीतसाठी सांगतो. आपलं ते म्हणजे असं हे बघा, तुम्ही ह्या लोकांना काही कोणाला कोणी समजा बनवू शकाल, पण ईश्वराचे CCTV कॅमेरे हे मुंगीच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा बघतात. त्यामुळं तुमचं जैसे ज्याचे कर्म तैसे देई फळ ईश्वर. त्यामुळं तुम्ही चांगलं करा आणि तुमचं वाईट होऊ शकत नाही. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. राजकुमार मुंडे, जालना.